संस्कार भारती सांगली महानगर समिती सहर्ष सादर करीत आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कवितांचा खजिना शब्दवंदना या कार्यक्रमातून। या कार्यक्रमात सांगली आणि परिसरातील नवोदित हौशी प्रतिथयश विविध वयोगटातील तसंच व्यावसायिक कलाकारांकडून कलाकृती सादर केल्या जातील। नमस्कार रसिक हो, आजच्या कार्यक्रमात आपण जे पहिलं काव्य ऐकणार आहोत ते आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिभा संपन्न लेखणीमधून उमटलेलं। हे काव्य त्यांना ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर स्फुरलं होतं। समोर अथांग पसरलेला समुद्र किनारा, मातृभूमीपासून झालेली ताटातूट, त्यांच्या जीवाच्या होणाऱ्या याच घालमेलीतून शब्द उमटले, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। मोठ्या गौरवानं गायलं जाणारं असं हे गीत आपल्यासाठी सादर करीत आहेत श्री अमित पाध्ये। संस्कार भारती सांगली महानगरतर्फे आयोजित अमृत महोत्सवी शब्दवंदना या उपक्रमाअंतर्गत मी अमित पाध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक रचना सादर करीत आहे। नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा नेमजसीने। भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता। मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू। तै जननी हृद विरह शंकित हि झाले, परितुवा वचन तिज दिधले। मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिवाहीन, त्वरितया परत आणीन। विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी। तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला। सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा नेमजसीने। शुकपंजरिवा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी। भूविरह कसा सतत साहुया पुढती, दश दिशात मोमय होती। गुण सुमने मी वेचियलिया भावे, कीर्तीने सुगंधा घ्यावे। जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा। ती आम्रवृक्ष वत्सलतारे, नवकुसुमयुता त्या सुलतारे। तो बाल गुलाब ही आतारे, फुलबाग मला हाय पारखा झाला। सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा नेमजसीने। परत मातृभूमीला सागरा
मंडळी, आपलं जन्मस्थान जन्मगाव हे आपल्या प्रत्येकालाच प्रिय असतं. जरी आपण काही कारणांनी त्याच्यापासून दूर गेलो तरी त्याच्याशी जोडलेल्या अनेक छोट्या छोट्या आठवणीही आपल्या मनावर कायमच कोरलेल्या राहतात. म्हणूनच म्हणतात की जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है, इसके वास्ते ये तन मन है प्राण है. ही पारंपरिक रचना आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे आमची छोटी मैत्रीण मैत्रेयी बोडस. संस्कार भारती सांगली महानगर समितीतर्फे आयोजित अमृत महोत्सवी शब्दवंदना उपक्रमात मी मैत्रेयी पद्मनाभ बोडस आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांचं बलिदान, लढवय्ये शूरवीर यांची आठवण, सध्याचे भारतीय सैनिक, कृषीवल यांचे प्रामाणिक कष्ट, तसंच भारतीय परंपरा, अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम असलेली आपली भारतीय संस्कृती, या सर्व उत्तम गोष्टींसोबत आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना प्रत्येकानं देशकार्य हे आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे असा विचार मांडणारी स्वरचित कविता आपल्या पुढे सादर करीत आहेत डॉक्टर वंदना बापट. नमस्कार. संस्कार भारती सांगलीतर्फे आयोजित अमृत महोत्सवी शब्दवंदना या उपक्रमात मी डॉक्टर वंदना बापट स्वरचित देशभक्तीपर रचना सादर करीत आहे. शीर्षक आहे ध्येय जीवनाचे. भारतभूच्या स्वातंत्र्याचे पर्व अमृताचे, भारतभूच्या स्वातंत्र्याचे पर्व अमृताचे,
देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. स्मरण करूया शिवतेजाचे, धर्मनिष्ठ शंभूचे, आत्मसमर्पण क्रांतीवीरांचे, थोर वीरांगनांचे. प्राणपणाने आजही लढते सैन्य भारताचे, देशासाठी सदा राबती हात कृषीवलाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. उभ्या जगाला वेड लागले योगनी अध्यात्माचे, संत सांगती तत्व समाजा भक्ती शांतीचे. वाङ्मय आपुले वैभवशाली दिगंतरी गाजते, नवयुगात या आज झळकते यश विज्ञानाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. वेशभाषा पंथ निराळे भारती संस्कृतीचे, येथे घडते सुंदर दर्शन एकात्म भावनेचे. समाज बांधव अंतरी रुजवू नाते मानवतेचे, पर्यावरण सांभाळून जगणे सदैव गरजेचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. भारतभूच्या स्वातंत्र्याचे पर्व अमृताचे, देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. देशकार्य हे निश्चित ठरवू ध्येय जीवनाचे. धन्यवाद. छोट्याशा सुईच्या टोचण्याने एखाद्या खरचटण्याने देखील हवालदिल होणारी आपण सामान्य माणसं. पण सर्व भारतीय सुखाने आनंदाने राहावेत म्हणून आपल्या सीमेवर रात्रंदिवस खडा पहारा देणारे आपले जवान, दहशतवादी हल्ला परतवून लावित असताना आपल्या जीवाची पर्वा न करता गोळ्यांचा मारा झेलणारे कर्तव्य तत्पर सैनिक, प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या भारत मातेचे रक्षण करणारे हे शूरवीर, केवळ आणि केवळ यांच्यामुळेच आपण भारतीय आपल्या घरी सुखाची झोप घेत आहोत, याची आपण सर्वांनी सतत आठवण ठेवून त्यांच्या ऋणात सदैव राहावं असं सांगणारी ग दी माडगुळकर यांची रचना ऐकूयात विवेक गाडगीळ यांच्या स्वरात. नमस्कार. संस्कार भारती सांगली महानगर समितीतर्फे आयोजित अमृत महोत्सवी शब्दवंदना उपक्रमात मी विवेक गंगाधर गाडगीळ, कवी ग दी माडगुळकर यांची देशभक्तीपर रचना सादर करीत आहे. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठे, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म आमुचे करतो, राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो. परी आठव येता तुमचा, परी आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा, उत्तरेकडून या इकडे, वातासह येतो वारा. ऐकता कथा अश्रूंची, ऐकता कथा अश्रूंची, डोळ्यात होतसे दाटी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणास घेऊन हाती,
तुमच्या सम अमुचे लक्ष्मी, तुमच्या स्तव शेती भाती, एकट्या पायासाठी, एकट्या पायासाठी झुरतात अंतरे कोटी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठे, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. यानंतर भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसकी रक्षा कर्तव्य है हमारा, असं सांगणारी एक पारंपरिक रचना आपल्यासमोर सादर करीत आहेत विश्वनाथ कुलकर्णी. नमस्कार. संस्कार भारती सांगली महानगरतर्फे अमृत महोत्सवी शब्दवंदना या उपक्रमात मी विश्वनाथ कुलकर्णी पारंपरिक देशभक्तीपर गीत सादर करत आहे. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, जननी समान धरती जिसने जन्म लिया है, निज अन्न वायु जल से जिसने बड़ा किया है. जीवन वो कैसा जीवन इस पे अगर नवारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, स्वर्णिम प्रभात जिसकी अमृत लुटाने आए, जहाँ सांझ मुस्कुराकर दिन की थकान मिटाए. दिन रात का चलन भी जहाँ शेष जग से न्यारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, जहाँ घाम भीगा पावस बीनी शरद सुहाए, बीते शिशिर को पतझड़ देकर वसंत जाए. जिसे धूप छाव वर्षा हिमपात ने सवारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, भारत हमारी माँ. प्रत्येक माणसामध्ये ईश्वर पाहायला शिकवणारी आपली भारतीय संस्कृती, जनसेवा हीच खरी ईश्वर भक्ती ही आपली शिकवण आहे. जातीपातीच्या भिंती पाडून सर्व धर्म समभाव मानूयात.
दीन दुबळ्या निराधार लोकांना मदत करून आपला समाज बलशाली बनवूया. विश्वासाचं बंधुत्वाचं नातं निर्माण करून आपल्या देशाचा खऱ्या अर्थानं उत्कर्ष साधूयात. असाच काहीसा मतितार्थ असणारी यापुढची कविता सादर करीत आहेत श्रीकांत वझे. नमस्कार. संस्कार भारती सांगली महानगर समितीतर्फे आयोजित अमृत महोत्सवी शब्दवंदना उपक्रमात मी श्रीकांत राजाराम वझे, एक थोर अज्ञात कवी यांची देशभक्तीपर रचना सादर करीत आहे. जनसेवा ही ईश्वर भक्ती बोधयातला उमजूया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जाती पातींच्या, अनेक जाती पंथ गटांनी धरिल्या वाटा भेदांच्या. भेद भेदुनी भिंती पाडुनी, भेद भेदुनी भिंती पाडुनी, समरसताती आणूया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. ग्रामवासी वा नगर निवासी, असोत कोणी वनवासी, एक संस्कृती अमर आपुली, जोडू जीवन धारेशी. कालगतीच्या चक्रावरती, कालगतीच्या चक्रावरती, पर्वन येते करूया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. कुणी न राहो दुबळा येथे, मनी असा निर्धार जागवू, कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवू. उत्कर्षाची पहाट आणून, उत्कर्षाची पहाट आणून, प्रकाश किरणे होऊया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. जनसेवा ही ईश्वर भक्ती बोधयातला उमजूया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. वंदे मातरम हे शब्द उच्चारताच आजही प्रत्येकाला स्फुरण चढतं, अंगावरती काटा उभा राहतो. स्वातंत्र्य काळात तर सर्व क्रांतिकारकांसाठी तो सिद्ध मंत्रच होता. जहाल असो किंवा मवाळ, दोघांसाठी तो परवलीचा शब्द होता. लाखो हुतात्म्यांच्या आहुतीचं गीत म्हणजे वंदे मातरम. म्हणूनच गदी माडगुळकर म्हणतात, वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. हे गीत सादर होतंय श्रीशा रामदासी हिच्या स्वरात. नमो नमः. मम नाम सौ श्रीशा रघुवीर रामदासी. संस्कार भारती सांगली महानगर समिती तर्फे आयोजित अमृत महोत्सवी शब्दवंदना उपक्रमात मी श्री गदी माडगुळकर यांची एक देशभक्तीपर रचना सादर करत आहे. गीताचे बोल आहेत, वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम.
वेदमन्त्राहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम् मंत्र वंदे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् याच मंत्राने मृताचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम् शस्त्र वंदे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् निर्मिलाः मंत्रजानी आचरीला झुंझुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम् गीत वंदे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वेदमन्त्राहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् धन्यवाद. शब्दवंदना हा कार्यक्रम संस्कार भारतीच्या यूट्यूब चॅनलवरून दर रविवारी प्रसारित केला जातो. कार्यक्रमाचा यानंतरचा भाग ऐकण्यासाठी भेटू पुढील रविवारी.